सर्वप्रथम मी या ठिकाणी इथे आवर्जून जमलेले सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर सर्व पालक आणि माझे सहकारी शिक्षक या सर्वांचं मी मेकॅनिकल डिपार्टमेंट तर्फे मी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या मीटिंगला सुरुवात करतो. आजच्या मीटिंगचा उद्देश आहे येणारी उन्हाळी परीक्षा आणि काही होऊ घातलेले काही बदल ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. सर्वात प्रथम मी अकॅडमिक कॅलेंडर संदर्भात मी असं सांगेन की त्याच्यामध्ये नुकताच एक बदल झालेला आहे की ज्यामध्ये पूर्वीच्या याच्यामध्ये अकॅडमिक कॅलेंडर 10 जून ही टर्म एंड होती, ती आता 19 जून झालेली आहे. मला वाटतं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं आहे, त्यांच्या ग्रुपवर कल्पना दिलेली आहे. पण मुद्दाम परत एकदा का सांगतोय, कारण सबमिशन हे 19 जून पर्यंत संपवायचे आहे आणि रेग्युलर सबमिशन करणं आवश्यक आहे. सबमिशन हा ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे. त्यासाठी आपल्याला मूडलची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये कोणाला जर अडचण असेल तर त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचा आहे. कुठलीही अडचण असेल सबमिशन करताना तर त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं. तर 19 जून पर्यंत सर्व सबमिशन, मायक्रो प्रोजेक्ट जे काय तुम्हाला दिले, कॅप्स्टोन प्रोजेक्ट जे काय असेल ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि ते शिक्षक तुम्हाला त्या दृष्टीने तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्याच्यामध्ये आणखी त्यानंतर दुसरा जो बदल आहे तो क्लास टेस्ट संदर्भात आहे. क्लास टेस्ट आपली जी होती ती खरं म्हणजे 2 आजपासून सुरू होणार होती, 2, 3, 4 जून. त्याच्याऐवजी आता त्याच्यामध्ये असा बदल झाला की 14 ते 16, 14, 15, 16 अशी ती क्लास टेस्ट आहे त्या ठिकाणी. आणि 14, 15, 16 मध्ये जे टाइम टेबल पण तुम्हाला मी ग्रुपवर दिलेलं आहे ते बघून घ्या. तसंच नेमका काय अभ्यास करायचा किंवा त्याच्यासाठी शिक्षकांना तुम्ही त्यांना गायडन्स घ्या किंवा त्यांच्याकडे क्वेश्चन बँक घ्या किंवा त्यांच्याकडनं काही काय नेमका अभ्यास करायचा, कोणते युनिट्स बघायचे आहेत हे सगळे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये काही अडचणी येणार नाही. ज्या पद्धतीने क्लास टेस्ट 1 झाली त्याच पद्धतीने ही टेस्ट होणार आहे. मूडलवरच त्याची लिंक असेल, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं MCQ बेस ही जी टेस्ट आहे ती 20 मार्काची आहे. 25 प्रश्न असतील तर ते कोणतेही 20 सोडवणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी सेकंड क्लास टेस्ट नंतर येते प्रॅक्टिकल एक्झाम. 19 जूनला आपली टर्म संपल्यानंतर लगेच 22 जून 3च दिवसांनी, म्हणजे आपल्याला वेळ नाही येत नंतर 22 जून ते 3 जुलै या दरम्यान तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही एक्झाम घ्यायची कशी या संदर्भात आणखीन एखादं पत्र येणं अपेक्षित आहे. त्याचे डिटेल्स काय आहे ते बघूया आपण. पण साधारणपणे ती गुगल मीटच्या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन आन्सर ऑनलाईन पद्धतीने होण्याची जास्त शक्यता आहे, त्या संदर्भात आपण बघूया. तर प्रॅक्टिकल एक्झामचं ड्युरेशन सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, 22 जून ते 3 जुलै. त्यानंतर तुमची थिअरी एक्झाम ऍक्च्युअली सुरू होते 13 जुलै ते 3 ऑगस्ट. हा एक पिरियड आहे, एक साधारण 3 आठवड्याचा. त्याच्यामध्ये तुमची थिअरी एक्झाम असणार आहे आणि आता जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत त्यांना थिअरी एक्झाम नंतर लगेच त्यांनी एक 6 आठवड्याचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग करायचं आहे आणि त्या संदर्भात मी ऑलरेडी एक मीटिंग घेतलेली होती, त्या संदर्भात त्यांना कल्पना दिलेली आहे. साधारण 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर हा ड्युरेशन त्याचा इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा असेल, विशेषतः सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी. सेकंड इयर आता जे परीक्षेला म्हणजे 4th सेमिस्टरला जे विद्यार्थी बसणार आहेत ME4I त्यांच्यासाठी ते ट्रेनिंग आहे. आता इथं विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या आमंत्रण दिलेलं आहे. फर्स्ट इयर म्हणजे सेकंड ME2I, फर्स्ट इयर, सेकंड इयर ME4I आणि थर्ड इयर म्हणजे ME6I. त्याचबरोबर जी स्कीमचे काही विद्यार्थी असतील ज्यांचे काही बॅकलॉगचे पेपर असतील तर असे, किंवा आय स्कीमचे कोण काही विद्यार्थी त्यांचे बॅकलॉग असतील. आणि आता आपण त्यात नेमकं आपल्याला या ठिकाणी काही मी लेटर्स आहेत ती शेअर करतो तुमच्याशी आणि नंतर त्या संदर्भात आपल्याला नेमकं काय आपल्याला करायचं आहे, काय बदल आहेत ते आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी. तर मी एक स्क्रीन आधी शेअर करतो तुम्हाला सगळ्यांना.
ऑलरेडी हे पत्र तुमच्या ग्रुपवर दिलेलं आहे, पण ते तेवढ्या सिन्सिअरली सगळ्यांनी वाचले समजले मला माहित नाहीये, त्यासाठीच हे मीटिंग आपण मुद्दाम ठेवलेले आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ म्हणजे आपले MSBTचं हे पत्र आहे. पत्राचा जावक क्रमांक 68 आहे आणि 1 जूनचं हे पत्र आहे. म्हणजे हे कालच पत्र हे आलेलं आहे आणि आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की या पत्राची माहिती तुम्हाला विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्याची द्यायची आहे आणि म्हणून आपण आजची ही खास मीटिंग घेतलेली आहे. पत्र सांगते उन्हाळी परीक्षा 2021च्या आयोजनाबाबत. त्याच संदर्भात त्यांनी मंडळाचे शैक्षणिक वर्ष 2020-21 चे वेळापत्रक, ओके, अकॅडमिक कॅलेंडर आणि त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक मंडळाचे महत्त्वाचे परिपत्रक 27/5/2021 ह्याचं एक पत्र आहे. ओके, हे दोन्ही परिपत्रकचा रेफरन्स त्यांनी दिलेला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर आता यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित सर्व संस्थाकरिता शैक्षणिक वर्ष 2020-21 करिताचे शैक्षणिक वेळापत्रक उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 च्या पत्राद्वारे जाहीर करण्यात आले होते. तसेच संदर्भ पत्र क्रमांक 2 च्या परिपत्रकाद्वारे समसत्रातील शैक्षणिक कालावधी म्हणजे आताच मी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये काही विद्यार्थी उशिरा जॉईन होत असल्यामुळे मला थोडंसं डिस्टर्ब होते या ठिकाणी. दुसरी घटक चाचणी म्हणजे आपली सेकंड क्लास टेस्ट व उन्हाळी परीक्षा 2021च्या कालावधीत करण्यात आलेल्या बदलाबाबत कळवण्यात आले होते. उन्हाळी परीक्षा 2021 ची रूपरेषा व कार्यपद्धती याबाबत मंडळाच्या विद्वत समितीची दिनांक 12/5/2021 रोजीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येऊन विद्वत समितीच्या शिफारशी व मान्यतेने उन्हाळी 2021 परीक्षेबाबतच्या ठळक बाबी मंडळाशी संलग्नित सर्व संस्था, विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती व कार्यवाहीसाठी कळवण्यात येत आहे. त्यांनी साधारणपणे बॅकग्राऊंड आपल्याला आधी सांगितलेली आहे. त्यानंतर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद मान्यता प्राप्त म्हणजे AICTE अभियांत्रिकी व औषध निर्माण तसेच शासन मान्यता प्राप्त अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातील नॉन AICTE सर्व सत्र वर्षातील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन प्रणालीचा वापर करून तोंडी पद्धतीने संस्था स्तरावर घेण्यात यावी. याचा अर्थ तुमची जी परीक्षा आहे ती ऍक्च्युली प्रॅक्टिकल कॉलेजमध्ये यायचं नाहीये, तर तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन गुगल मीटवर जसं मागच्या सेमिस्टरला तशाच पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचंय, अभ्यास करताना जे काही प्रॅक्टिकल झाला असेल, टर्मवर्क झाला असेल ते तुम्ही वाचन करायचे, समजून घ्यायचे, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील आणि ऑनलाईन पद्धतीने गुगलवर प्रश्न विचारण्यात आल्यानंतर तुम्ही ते द्यायचं आहे आणि त्यानंतर जे काही तुम्ही उत्तर द्याल त्याच्यावर तुमचे मार्क्स हे दिले जातील. याकरता विविध मीटिंग ऍप्लिकेशनचा वापर करून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात यावी. शक्य नसल्यास आता एखाद्याला जर अडचण आहे, नेटचा प्रॉब्लेम आला तर आम्ही अशा ठिकाणी टेलिफोनिक पद्धतीने म्हणजे त्याला फोन करून सुद्धा प्रश्न विचारणार आहे. तसा हा अडचण येत नाहीये आतापर्यंत आम्हाला हे जाणवलंय, पण तसं झालं तर तो पण आमच्याकडे ऑप्शन आहे. सदर प्रात्यक्षिक परीक्षा संस्था स्तरावर घेण्यात यावी. वरील सर्व प्रयत्नानंतरही विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांचे सत्र कर्म जर्नल निरंतर मूल्यमापन या आधारावर मूल्यमापन करून गुण देण्यात यावे. पण या तिसरा ऑप्शनचा विषय येत नाही, कारण आपल्या पहिल्याच ऑप्शन मध्ये किंवा दुसऱ्या ऑप्शन मध्ये हा विषय संपू शकतो. दुसरा ऑप्शन आहे अखिल, फक्त एक लक्षात ठेवायचंय की हे परीक्षा देण्यापूर्वी आणि टर्मेन होण्यापूर्वी 19 जून पर्यंत टर्मवर्क सगळं आणि मायक्रोप्रोजेक्ट संपूर्ण गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला परीक्षेलाच बसता येणार नाही. हे लक्षात घ्यायचंय सगळ्यांनी. मुद्दा क्रमांक 2 काय सांगतोय बघा. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद मान्यता प्राप्त अभियांत्रिकी औषध निर्माण अभ्यासक्रमातील सर्व सत्र वर्षातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ वापरून ऑनलाईन पद्धतीने मंडळ स्तरावर घेण्यात येईल. आता ही परीक्षा कोण घेणार आहे? आम्ही घेणार नाही, MSBT घेणार आहे. त्यासाठी MCQ ही पद्धत म्हणजे मागच्या वेळेला जशा MSBT ने परीक्षा घेतली तशीच होणार आहे. सदर परीक्षा विद्यार्थी स्मार्ट मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅबलेट, डेस्कटॉप इत्यादीचा वापर करून सद्य परिस्थितीत ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्या ठिकाणाहून देऊ शकतील. सध्या जी कोविडची परिस्थितीमुळे
तुम्हाला माहिती आहे की मागच्या वेळेस जशी परीक्षा तुमची थिअरी एक्झाम झाली तशीच होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे असणारा मोबाईल लॅपटॉप वापरा. तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर आम्ही ती सुविधा कॉलेजमध्ये उपलब्ध करून देऊ शकतो. सदर परीक्षेत विद्यार्थ्यांना 40 पैकी 35 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. हा एक बदल आहे पहिला. मागच्या परीक्षेत काय होतं लक्षात घ्या, 40 पैकी 30 होते. त्यामुळे 5च जास्त तुम्हाला ऑप्शन्स आहेत, जास्त ऑप्शन नाहीये. त्यामुळे तुम्हाला ह्याच मार्काचे 35 पैकी पेपर आहे आणि हे 70 पैकी कन्वर्ट होणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आपली जी थेरी पेपर आहे तो 70 पैकी, म्हणजे 35 पैकी, म्हणजे जे काय 35 पैकी तुम्हाला समजा त्या ठिकाणी एखाद्याला 25 मार्क मिळाले, 25 प्रश्न त्याचे बरोबर आहेत 40 पैकी, तर त्याला थोडक्यात 70 पैकी त्याला किती मिळाले, 50 मिळाले. म्हणजे सरळ डबल करायचंय. फायनल जे तुमच्या मार्कशीटवर हे डबल होणार आहे. सदर परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना 2 तासाचा स्लॉट देण्यात येईल. आता 2 तासाचा स्लॉट याचा अर्थ असा नाहीये की 2 तासाचा पेपर आहे, स्लॉट आहे. त्या स्लॉटमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षेकरता लॉग इन करून प्रत्यक्ष परीक्षा स्टार्ट केल्यानंतर 1 तासाचा कालावधी देण्यात येईल. तर बरेचसे विद्यार्थी काय करतात की आधी इकडे तिकडे काय समजतंय का असं काही प्रयत्न करतात आणि नंतर नेमका वेळ पुरत नाही किंवा लाईट जाते, नेटचा प्रॉब्लेम येतो. तर हा 1 तास जास्त का दिलाय, तर या अडचणी येऊ शकतात, लाईट जाऊ शकते, डिस्चार्ज होतो, मोबाईल खराब होतो, म्हणून तो दिलेला आहे. त्यामुळे आपण समजा 10 ते 12 पेपर असेल तर मुलं 11ला सुरू करतात, तसं न करता 10 वाजता सुरू करा. अडचण आल्यासाठी तो 1 तास दिलेला आहे. तर हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांनी एक्झाम स्टार्ट केल्यानंतर परीक्षेच्या कालावधीत कोणत्याही पद्धतीचा गैरमार्ग, हे फार महत्वाचं आहे कारण त्यांचा कॅमेरा चालू असतोय, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. कोणत्याही पद्धतीचा गैरमार्ग अवलंबणार नाही याची खातरजमा करण्याकरता मंडळाने प्राधिकृत केलेल्या पर्यवेक्षकामार्फत ऑनलाईन प्रॉक्टरिंग मॉनिटरिंग करण्यात येईल. म्हणजे हे सगळं त्यांची एक सिस्टीम, त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. आपण इव्हन तुम्ही तुमच्या मिनिमाइज स्क्रीन करायचा नाहीये, विंडो चेंज करायची नाहीये, बरेचसे नियम आहेत त्या ठिकाणी, तर ते समजून घ्यायचे. ऑनलाईन लेखी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, ऑनलाईन प्रॉक्टरिंग मॉनिटरिंग बाबतच्या सविस्तर सूचना व परीक्षेच्या कार्यप्रणालीबाबतच्या सविस्तर सूचना विद्यार्थी संस्था व विभागीय कार्यालय यांना स्वतंत्रपणे परिपत्रकाद्वारे देण्यात येतील. म्हणजे अजून त्यांची काही सर्क्युलर्स येतील, त्याच्यामध्ये तुम्हाला या ऑनलाईन परीक्षा कशी घेणार आहे, त्याचे नियम काय आहेत, तुम्ही कसं वागायचंय, काय करायचंय, सगळं तुम्हाला डिटेल परत एक येईल. ते तुमच्या ग्रुपवर आम्ही टाकून माहितीसाठी तुम्हाला देऊ. आता आणखी त्यांनी 3 नंबरचा मुद्दा काय सांगतोय बघा. खालील तक्त्यात नमूद विषयांच्या अभ्यासक्रमात ड्रॉइंगचा समावेश असल्याने या विषयांची परीक्षा MCQ वापरून घेणे शक्य नाही. म्हणजे ड्रॉइंग विषयाला MCQ चा वापर करणं सोपं नाहीये किंवा त्याच्यामध्ये प्रॉपर अनालिसिस होत नाहीये. सदर विषयांची परीक्षा सत्रकर्म अभ्यासक्रमावर आधारित सादरीकरणाद्वारे ऑनलाईन पद्धतीने संस्था स्तरावर घेण्यात यावी. म्हणजे ह्याची पण परीक्षा आम्ही प्रॅक्टिकलची जशी उरल असेल ना तशी, पण ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यावा, थेरी आपलं जे थेरी कंटेंटवर आमचा भर राहणार आहे हे लक्षात घ्यायचंय. थेरीची परीक्षा आहे त्याच्यावर भर राहणार आहे कारण ही थेरी पेपर आहे. सदर सादरीकरण तसेच तोंडी प्रश्नोत्तराच्या आधारे परीक्षक मूल्यांकन करतील. साधारणपणे आता या ठिकाणी आपल्या मेकॅनिकलला कोणता विषय आहे तर सेकंड इयरला इंजिनिअरिंग ड्रॉइंग एक विषय असतो. त्या विषयाची परीक्षा आता जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं, त्याचं कुठं MSBT न घेता ती परीक्षा आम्ही तुमचं एक टाइम टेबल लावू आणि तुम्ही त्यावेळेला तयारी करून करायची आणि प्रश्नोत्तर तुम्हाला विचारले जातील. उदाहरणार्थ तुम्हाला त्या ठिकाणी एखादं ड्रॉइंग दाखवलं जाईल आणि त्या ड्रॉइंग मध्ये काय मिसिंग आहे किंवा त्या ठिकाणी याचं नाव काय आहे किंवा ह्याच्यामध्ये याचं एखादं तुम्हाला त्या ठिकाणी स्पेसिफिक त्या ठिकाणी काहीतरी कोणती लाईन राहिलेली आहे किंवा या लाईनला काय म्हणतात असं तुम्हाला विचारलं जाईल. थोडक्यात सेंटर लाईन, सेक्शन लाईन जे काय असेल ते तुम्हाला नेमकं सांगायचं आहे. आणि तसंच आता जे ज्यांचा बॅकलॉगचा विषय राहिला असेल मेकॅनिकल वर्किंग MWM त्यांचा पण पेपर त्याच पद्धतीने होणार आहे. साधारणपणे आता जे SYला विद्यार्थी आहेत मला वाटतं त्यांचा कुणाचा राहिला असेल तर मागच्या वेळेस जशी परीक्षा झाली तसेच तो पेपर घेतला जाईल. हे 2 पेपर आपले मेकॅनिकल रिलेटेड आहेत. मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग एक आहे आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग असे 2 विषय आहेत. त्याच्यापैकी मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग जर बॅकलॉग असेल तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा रेग्युलरचा विषय आहे. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे. उपरोक्त नमूद केलेल्या ड्रॉइंग विषयाची परीक्षा संस्था स्तरावर दिनांक
22 जून ते 3 जुलै म्हणजे हे सुद्धा त्यांनी दिलंय. कधी होणार आहे ते? 22 जून ते 3 जुलै 2021 दरम्यान घेण्यात यावी. म्हणजे साधारण ओरलचा जो आपला टर्म आहे, ओरल प्रॅक्टिकल होणार आहे त्याच्यामध्येच ते होणार आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या 2 परीक्षा होतील या ड्युरेशन मध्ये. एक परीक्षा तुमची ओरल एक्झामिनेशन असेल आणि एक परीक्षा थेरी पेपरची ओरल एक्झामिनेशन, असे 2 पेपर असणार आहेत. मुद्दा क्रमांक 4 काय सांगतोय? शासन मान्यता प्राप्त अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातील, म्हणजे हे आपल्याला लागू नसल्यामुळं अल्पमुदतीचा आपला अभ्यासक्रम नसल्यामुळे हा मुद्दा आपल्याला लागू नाहीये. मुद्दा क्रमांक 5, ज्या विद्यार्थ्यांच्याकडे ऑनलाईन लेखी परीक्षेकरता इंटरनेट, संगणक, मोबाईल इत्यादी सुविधा उपलब्ध नाही अथवा उपलब्ध होऊ शकणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांकरता शेवटचा पर्याय म्हणून ऑनलाईन परीक्षा नजीकच्या तंत्रनिकेतनमध्ये घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. समजा तुम्ही समजा शेंद्र्याला राहताय, तर तुम्ही आमच्या लांब येण्यापेक्षा तिथं तुम्ही जरी गेला, त्यांना रिक्वेस्ट केली, फक्त तुम्ही जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे. तसा ही अडचण येत नाही, कारण आजकाल प्रत्येकाच्याकडे मोबाईल, लॅपटॉप असतात, त्यामुळे ही अडचण नाही. पण समजा कोणीच काही तुम्हाला नाही तर तुम्ही सर आमच्या कॉलेजला या, अचानक एक परवा मध्ये काय झालं, अचानक एखाद्याचा मोबाईलच खराब झाला, मग तुम्ही या ना आमच्या कॉलेजला, आम्ही तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देऊ. त्याकरिता नियोजन करण्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी प्रवेशित असलेल्या संबंधित संस्थेची असेल. तर ह्याची सगळी जबाबदारी आम्ही घेणार आहोत. आणि तुमची जर काय फक्त तुम्ही आम्हाला मात्र एक 4 दिवस आधी सांगणं गरजेचं आहे. मुद्दा क्रमांक 6, जे विद्यार्थी अपवादात्मक परिस्थितीत संस्थेत येऊन परीक्षा देतील त्यावेळी संस्था व विद्यार्थ्यांनी कोविड-19 बाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये येता तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला कधी पण परीक्षेला या किंवा केव्हा या, तर आपल्याला कोविडचे जे काही नियम आहेत, उदाहरणार्थ सोशल डिस्टन्सिंग असेल, सॅनिटायझिंग करून यायचंय, मास्क घालायचंय, या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला आणि दुसऱ्याला त्याचा प्रादुर्भाव होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांकरता नियमानुसार परीक्षेकरता अधिकचा वेळ देण्यात येईल. जे कोण असतील असे फिजिकली हँडिकॅप त्यांच्यासाठी अधिकचा वेळ मिळेल, पण त्यासाठी त्यांनी आधी अर्ज करणं अपेक्षित असते व संस्थामार्फत अशा विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवण्यात याव्या. साधारणपणे त्यांच्याकडे अर्धा तास त्यांना वेळ जास्त मिळू शकतो, पण त्यांना आधी अर्ज करणं गरजेचं असते त्या ठिकाणी. मंडळ स्तरावर तसेच संस्था स्तरावर घेण्यात येणाऱ्या उन्हाळी परीक्षा 2021 चे स्वरूप ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे परीक्षा विषयक नियमावलीत RJ11K नुसार फोटोकॉपी, व्हेरिफिकेशन, रिअसेसमेंटची सुविधा उन्हाळी परीक्षा 2021 परीक्षेकरता देण्यात येणार नाही. आता या ठिकाणी सगळा पेपर MCQ टाईपचा आहे, त्यामुळे तुमचा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी तो त्याच्यामध्ये काय फोटोकॉपी किंवा व्हेरिफिकेशनचा विषयच येत नाही. त्यामुळे तुम्ही हा पर्याय, तुम्हाला समजा एखाद्याला मार्क कमी मिळाले तर या पर्यायानं तुम्हाला तुम्ही म्हणू शकत नाही की मला फोटोकॉपी करायचंय, व्हेरिफिकेशन करायचंय, हे लक्षात घ्यायचं आहे त्या ठिकाणी. परीक्षेबाबतचे ठळक वेळापत्रक खालील प्रमाणे देण्यात येत आहे. परत एकदा वेळापत्रक समजून घ्या. कंडक्शन ऑफ प्रॅक्टिकल ओरल एक्झामिनेशन 22 जून ते 3 जुलै, बरोबर आहे. त्यानंतर कंडक्शन ऑफ थिअरी एक्झामिनेशन ऑफ ऑल रेग्युलर अँड बॅकलॉग सब्जेक्ट स्टुडंट्स ऑफ ॲट MSBT लेवल 13 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान तुमची थिअरी एक्झाम होणार आहे. पण ड्रॉइंग सारखा विषय मात्र या दरम्यानच होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ड्रॉइंग हा विषय MCQ पद्धतीने नसल्यामुळे तो वरच्या 22 जून ते 3 जुलै मध्येच होणार आहे. त्यानंतर जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट करण्यात येईल. याबाबत आपल्या संस्थेतील विद्यार्थी, अध्यापक व इतर कर्मचारी यांना अवगत करावे. तर हे सगळ्यात फार महत्वाचं आहे. 10 नंबरचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या. 11 नंबरचा मुद्दा काय सांगतो, मंडळाच्या परीक्षाविषयक नियमावलीत तर तुमचं सगळं रेकॉर्डिंग होणार आहे, तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं परीक्षा देताना तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास चांगल्या पद्धतीने करा. संस्थेच्या प्राचार्यांनी सर्व सत्र वर्षातील विद्यार्थ्यांची उन्हाळी परीक्षा 2021 करिता वरील सर्व बाबी विद्यार्थी व त्यांचे पालक यांना अवगत करून द्याव्यात. त्यासाठी आजची मीटिंग आपण ठेवलेली आहे.
तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन करावे. परीक्षा सुरळीतपणे व विहित कालावधीत पार पडेल याची दक्षता घेऊन आवश्यक ते कार्यवाही करावी. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी सर्वस्वी संस्थेच्या प्राचार्यांची राहण्याची नोंद घ्यावी. असं हे जे पत्र आहे MSBTच्या सेक्रेटरीचं पत्र होतं, ते मी आता वाचून दाखवलेलं आहे. पहिल्यांदा मला ह्याच्या संदर्भात मी आणखीन एक 2 मुद्दे सांगणार आहे. त्याच्यामध्ये आता या पत्रासंदर्भात कोणाची शंका आहे का असेल तर मला विचारायला हरकत नाही. परीक्षा फक्त आता बदल काय आहेत, मुख्य बदल आहे 40 पैकी पूर्वी 30 सोडवायचे होते तुम्हाला, आता 35 केले. म्हणजे तुम्हाला 5 फक्त जास्त ऑप्शन आहेत. 10 होते ते 5 केले. हा एक मेजर बदल आहे त्या ठिकाणी. बाकीचे काय फार मोठे बदल तरी सध्या नाही आहेत. आता शंका असेल तर विचारा तुम्ही. आणखीन एक दुसरा मुद्दा आहे मला सांगायचा की या ठिकाणी एक तुम्हाला इन्स्ट्रक्शन मागच्या आहेत या म्हणजे हिवाळी परीक्षेचे आहेत, त्यातले एक 2-3 महत्वाचे मुद्दे मी वाचून दाखवतो, तेवढं लक्षात घ्या सगळ्यांनी. हे बघा 5 नंबरचा मुद्दा फक्त लक्षात घ्या. Examinee shall clear the place around the examination setup so that there shall not be presence of book. म्हणजे तुम्ही जिथं परीक्षा देणार आहात थेरी एक्झाम जवळ पुस्तक असता कामा नयेत. रिटन नोट्स, फोटोकॉपीड मॅटर, गॅजेट कंटेनिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू एक्झामिनेशन. तर हा एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. तसंच प्रेझेन्स ऑफ पर्सन्स अदर दॅन द एक्झामिनी, म्हणजे दुसरं कोणी तिथं तुमचा मित्र मैत्रीण कुणी असता कामा नये. फ्रॉम अराउंड द एक्झामिनेशन सेटअप, त्याच्याजवळ कुणी येता कामा नये. या 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर दुसरं आणखीन एक 2-3 मुद्दे फक्त महत्वाचे तेवढेच मी सांगतो. सगळे हे मागच्या वेळेला तुम्हाला हे परत येणारच आहे यावेळेला लेटेस्ट. एंड एक्झाम दाबताना तुम्ही काळजी घ्यायची आहे. म्हणजे सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय एंड एक्झाम हे बटन दाबायचं नाही. तर याची खात्री केल्याशिवाय तुम्ही एंड एक्झाम करू नका. तर हा एक आणखीन एक महत्वाचा 16 नंबरचा मुद्दा आहे. जे बोल्ड आहे तेवढेच वाचतो मी. 16 नंबरचा मुद्दा, एक्झामिनी शॅल नॉट क्लोज द ब्राउझर. डायरेक्ट परीक्षा बंद करायची नाहीये. ब्राउझर, विंडो, ऍप, बरोबर आहे, बिफोर प्रॉपरली लॉगिंग आउट. म्हणजे तुम्ही लॉग आउट करा, अदरवाईज पुढच्या वेळेला परीक्षा देताना परीक्षा सुरू होत नाही. त्यामुळे हा मुद्दा लक्षात, लॉग आउट करा आणि मगच तुमचा मोबाईल ऑफ करा किंवा ते ऍप्लिकेशन बंद करा. त्यामुळे हा फार महत्वाचा मुद्दा आहे. बाय प्रेसिंग लॉग आउट बटन ऑफ द सॉफ्टवेअर. परीक्षेचं एक लॉग आउट बटन आहे, त्यात लॉग आउट करा. जेव्हा परीक्षा संपेल, एंड एक्झाम केलं किंवा वेळ संपली की लॉग आउट करून मगच बाहेर काढायचं. तर हा मुद्दा 16 नंबरचा एक महत्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी. तर तो एक लक्षात घ्या या ठिकाणी. हे नंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन येतील या वर्षीच्या, त्या नीट वाचा तुम्ही त्या ठिकाणी. आणखीन एक असा मुद्दा आहे या ठिकाणी की समजा तुम्हाला एखादा प्रश्न चुकीचा वाटला त्या ठिकाणी, बरोबर आहे, किंवा ऑप्शन चुकीचे आहेत, तर तुम्ही काय करायचे त्या ठिकाणी की त्या ठिकाणी तुमची तक्रार तुम्ही नोंदवू शकता. 14 नंबरचा मुद्दा बघा काय सांगतो. इन केस द एक्झामिनी फील्स दॅट एनी क्वेश्चन और इट्स आन्सर ऑप्शन्स आर नॉट करेक्ट, he or she can note down the question number, question and the option and report it to the as grievance to the principal of his or her institute after the online examination is over. म्हणजे ज्या परीक्षा संपल्या तो क्वेश्चन नंबर, ते क्वेश्चन पूर्ण क्वेश्चन, त्याचे सगळे पूर्ण ऑप्शन आणि तुम्ही तुमची काय कंप्लेंट आहे, समजा हे बाबा क्वेश्चन चुकीचं आहे, ऑप्शन चुकीचे आहे, जे काय तुमचं म्हणणं असेल, मात्र ते लगेच त्याच दिवशी करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, मेल करा नाही तर सरळ. तर हा एक 14 नंबरचा एक मुद्दा महत्वाचा आहे. काही वेळेला मुलं सांगतात प्रश्न चुकीचा होता, ठीक आहे, तुमचा जर चुकीचा असेल तर बोर्ड त्याची दखल घेत असते त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट आहे की तुमचा जो मोबाईल आहे त्याच्यावर जर कॉल येत असतात तर तुम्ही कॉल घेऊ नका शक्यतो, हे लक्षात घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलवर परीक्षा चालू असताना तो स्क्रीन मिनिमाइज करू नका किंवा विंडो चेंज करू नका, नाही तर ती परीक्षा बंद पडते. हे लक्षात, हे बोर्डाने एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे, त्याचा कॅमेरा बंद ठेवायचा नाही. बरेच मुलं काय करतात, कॅमेरा बंद ठेवून परीक्षा ते सुरूच होत नाही पेपर. त्यामुळे ती पण एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे. तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टी मागच्या वेळेला सांगितल्या होत्या, पण ज्या महत्वाच्या आहेत ते मी रिपीट केल्यात. परत मोठं आहे, नवीन पत्र पण येईलच लवकर.
आल्यानंतर तुमच्या ह्याच्यावर येईल. आता मला वाटतं परीक्षेसंदर्भात मला जे सांगायचं ते मी पूर्ण सांगितलं आहे. माझ्याबरोबर काही शिक्षक आहेत, माझ्याकडे काही मुद्दा राहिला असेल तर ते सांगतील की हा मुद्दा राहिलेला आहे, सांगणं गरजेचं आहे. जाधव सर, तुम्ही आता याच्यात काम करताय, मागच्या वेळेला होता, काय सांगण्यासारखं असेल तर बोला. शेरकर सर, जाधव सर. सगळ्यात पहिल्या सूचना म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ऑनलाईन एक्झाम देणार आहात, ही MSBTची ऑनलाईन एक्झाम आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपल्याला सुरुवातीचा टाइम दिलेला असतो, समजा तुमचा स्लॉट आहे की 10 ते 12, तर एक्झॅक्टली जेव्हा तुम्ही 10 वाजता क्लिक करता त्यावेळी त्या सर्व्हरवरती ॲट अ टाइम जेवढे MSBTच्या एक्झामला देत आहेत एक्झाम, ते सगळेजण ॲट अ टाइम लॉग इन होतात. त्यामुळे काय होतं, त्यावेळी सर्व्हरवरती थोड्या वेळ पुरतं लोड येतो. मग अशा वेळी काय होतं की तुमचं मग ऑलरेडी लॉग इन असे इश्यूज येतात. त्यावेळी पॅनिक व्हायचं नाही. एक 5-10 मिनिटानंतर आपण तो रिझॉल्व्ह करू शकतो प्रॉब्लेम, आणि तो म्हणजे 5-10 मिनिटानंतर तुम्ही परत ट्राय केलं ना तर तुमचं लॉग इन होतं. त्यामुळे शक्यतो काय करायचं, एक 10:05 वगैरे 10:05, 10:10 वाजता लॉग इन करायचं, जेणेकरून इमिजिएट स्टार्टिंग जो सर्व्हर लोड आहे तो व्यवस्थित होऊन जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा ज्या सिम कार्डवरून, जर तुमचा काही जर मोबाईलवरती देत असतील तर आपण त्या सिम कार्डचं नेट यूज करताय, तर जेव्हा तुम्हाला त्याच्यावरती कॉल येतो त्यावेळी ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट होतं इथं. आणि आपल्या इथं कसं आहे, प्रॉक्टर सिस्टमला ते कॅच होतं की डिस्कनेक्ट झालाय तुम्ही आणि तुम्ही बाहेर पडलाय. मग त्यावेळी परत तुम्हाला आम्हाला क्लिअर सेशन असं करावं लागतं इथं. तर त्या गोष्टी होऊ नयेत त्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आपले जे कोणी तुमचे नातेवाईक असतील त्यांना ऑलरेडी सांगून ठेवायचं की हा स्लॉट आहे तुमचा, या स्लॉटमध्ये तुम्ही परीक्षा देतात, जेणेकरून तुम्हाला कॉल येणार नाही याची काळजी घ्या. आणि मिनिमाइज, जसं सर म्हणाले, मिनिमाइज करणं किंवा ह्या गोष्टीच्या करताना तुम्ही ह्या प्रॉक्टर सिस्टमला कॅच होतात, आणि त्यावेळी तुमचं सर्व्हर मधून मग तुम्ही काय होतं, तुमची एक्झाम स्टॉप होते, तर तुम्ही थोड्या वेळ पुरतं बाहेर येता, आणि तेव्हा तुम्ही आम्हाला कॉल करता की माझं लॉग इन झालं होतं, नेट गेलं, सडन बाहेर पडलो. कसं सांगतो, इन द सेन्स तुमच्याकडून चुकून जरी टॅब मिनिमाइज झालं ना तरी ते प्रॉक्टर सिस्टमला कॅच झाल्यावरती तुम्हाला त्याच्यावरनं बाहेर टाकलं जातं, म्हणजे तुम्ही त्या एक्झाम मधून बाहेर पडता. त्यामुळे शक्यतो पूर्ण एक्झाम चालू असताना अजिबात मिनिमाइज वगैरे असं काही करायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही एक्झाम देणार आहात, कॅमेरा असणाऱ्या डिव्हाइसवरच तुम्हाला एक्झाम स्टार्ट करता येईल. मागच्या वेळी बऱ्याच जण मुलांनी काय केलं होतं, लॅपटॉपवरती PC वरती चालू करायचा प्रयत्न केला ज्याच्यावर कॅमेरा नव्हता, आणि मग आम्हाला कॉल करून ते एरर स्क्रीनशॉट पाठवतात की सर लॉग इन होत नाहीये हे बघा. मग त्यावेळी कसं होतं, आम्हाला स्क्रीनशॉट दिसतोय तुमचा, तर तुमचा ऍक्च्युअली इश्यू काय असतो की तुम्ही कॅमेरा नसणाऱ्या डिव्हाइसवरती स्टार्ट करत असता. तर असं करत असाल तर तुमचं लॉग इनच होणार नाही, एकदम स्टार्ट होणार नाही. त्यामुळे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत MSBTच्या त्या स्ट्रिक्टली फॉलो करा सगळ्यांनी, डोंट टेक इट लाईटली. हा, आता जाधव सरांनी फार महत्वाचे काही मुद्दे सांगितलेले आहेत. आमच्या सहकारी शिक्षकांना अजून काय लक्षात येत असेल त्यांनी पण सांगायला हरकत नाहीये. एक दोनच गोष्टी मला सांगायच्या आहेत की सर अभ्यास कसा करावा हे सगळ्यांना लक्षात ठेवा. अभ्यास असा करा तुम्ही की कसाही बॉल आला तरी आपण खेळलं पाहिजे, म्हणजे आपला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. त्यासाठी आपल्याला जे काही करिक्युलम आहे तो करिक्युलम सगळा समजून घेतला पाहिजे. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्हाला काय वाटतं मी कॉपी करून असं करून तसं करून मी काहीतरी होऊन पास होतोय, त्याला उपयोग नाही. भविष्यात तुम्हाला जॉब मिळणार नाही, नॉलेज मिळणार नाही, स्किल मिळणार नाही. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, नाहीतर पुढे आता ठीक आहे काहीतरी जा तुम्ही या कोविडच्या परिस्थितीत, पण पुढे तुम्हाला मार्केटमध्ये कोणी विचारणार नाही, जॉब मिळणार नाही अजिबात, हे आता तुम्ही लक्षात घ्या. त्याच्या कन्सेप्ट क्लिअर करा, मार्क कमी मिळून देत काही हरकत नाही, पण स्किल पाहिजे, नॉलेज पाहिजे. हा, तुम्ही आमचं गायडन्स घ्या, आम्ही तुम्हाला थोडीफार तुमची मॉक टेस्ट घेऊ, क्वेश्चन बँक देऊ, तुम्हाला PPT देऊ, असाइनमेंट देऊ, मॉडेल आन्सर देऊ, तुम्ही सोडवा ना, अभ्यास करा. अदरवाईज असला इंजिनियर काय कामाचा आहे. तर हे सगळ्यात फार महत्वाचं आहे की तुम्हाला स्वतःला, तुम्ही आलाय कशाला, करिअर डेव्हलप करायला. तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी एखादा बाबा फ्लुइड मेकॅनिक्सचा एखादा बाबा तुम्ही सेंट्रिफ्युगल पंपवर काहीतरी क्वेश्चन, सेंट्रिफ्युगल पंप उद्या तुम्हाला हातात दिला तर तुम्ही त्याचे पार्ट सुद्धा सांगू शकणार नाही, असं असता कामा नये. हे फार महत्वाचं आहे. तर असं प्रत्येक विषयाच्या संदर्भात आहे. त्यामुळं असल्या इंजिनियरला काडीची किंमत नाही मार्केटमध्ये, आधीच इंजिनियर एवढे झाले. त्यामुळे हा फार महत्वाचा माझ्या दृष्टीने सल्ला आहे तुम्हाला की तुम्ही चांगला अभ्यास करा, नॉलेज मिळवा, आमची मदत घ्या, चांगलं डिस्कशन करा, हेल्दी डिस्कशन करा, आणि ओरल प्रॅक्टिकलला सुद्धा चांगल्या पद्धतीनं तुम्ही तयारी करा. मॅन्युअल चांगलं टर्मवर्क जे आहे ते चांगलं बघा, तुम्ही समजून घ्या, एक्सपेरिमेंट समजून घ्या,
या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता मला वाटतं काही तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही डायरेक्टली विचारा, चॅटबॉक्स मध्ये टाईप करू शकता, ज्याला बोललं तरी चालेल. आणि आता एखादा बोलायचं बोलू शकतो किंवा एखाद्याला काही विचारायचं आहे तर त्याने चॅटबॉक्स मध्ये टाईप केलं तरी चालेल त्या ठिकाणी. मला वाटतं काय आमच्याकडनं काही समजा काय एखादा मला वाटतं बोतलाची रेज हँड तू करतोय, तुला काहीतरी म्हणायचंय बोतलाची? तुला काय विचारायचंय? नो. बरं, रेज हँड काहींनी केलेले आहेत त्या ठिकाणी. रेज हँड याचा अर्थ त्यांना काहीतरी बोलायचं आहे किंवा तुम्ही सर व्हॉट अबाउट मेगा प्रोजेक्ट सबमिशन. ओके, तुम्हाला या संदर्भात आम्ही मेगा प्रोजेक्ट सबमिशन मध्ये त्या कॅप्स्टन बद्दल म्हणत असाल तर आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकलला संपूर्ण मार्गदर्शन करू. या ठिकाणी FY चे विद्यार्थी आहेत, SY चे आहेत, TY चे आहेत, त्याला आपलं प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं की तुम्हाला आम्ही त्या वेळेला सांगितलेलं आहे की आता तुम्ही काय करा, तुम्हाला आता लॉकडाऊन आहे, बरोबर आहे. लॉकडाऊन मध्ये तुम्ही काय करू शकता, घरी बसून रिपोर्ट करा, PPT करा, डिझाईन करा, ड्रॉइंग करा, तुम्ही जे गोष्टी करू शकता ते करा. लक्षात आलं का? त्यामुळं तुम्हाला आज बाहेर जेव्हा आता तुम्ही काय करा, आम्ही जे सांगतो ते करा. आता मला माहितीये तुम्ही घराबाहेर पडणंच योग्य नाही, त्यामुळे आपल्या घरात बसून काय करायचंय, ड्रॉइंग डिझाईन तर करू शकतो तर ते तरी करा, बाकीच्या गोष्टी आम्ही सांगू त्या ठिकाणी. आणखीन कोणाला काय म्हणायचंय? शेळके, आय थिंक मी तुला ह्याच्या वेळी पण सांगितलं होतं मागच्या वेळेस, परत आपण डिस्कस करूया प्रॅक्टिकलला. मला वाटतं की आता आपण MSBTच्या परीक्षेसंदर्भात जर काही शंका असतील तर विचारा. एखाद्या पर्टिक्युलर विषयासंदर्भात जर शंका असेल तर त्या विषय शिक्षकांना त्या लेक्चरला प्रॅक्टिकलला विचारलं तर बरं पडेल, म्हणजे आपल्या सर्वांचा वेळ घ्यायला नको. बरं, आणखीन कोणाचं काय विचारायचंय? आणखीन कोणाला काय म्हणायचंय का त्या ठिकाणी असेल तर? इन माय विलेज देर इज नेटवर्क इश्यू. व्हेरी गुड. तर आता नेटवर्क इश्यू आहे ना घाडगे, तुझं असं म्हणणं आहे तर बरोबर आहे. तर तू काय कर माहितीये का की तुझी जिथं नेटवर्क सोय होईल नाही तर सरळ कॉलेजला ये. लक्षात आलं का? तू कॉलेजमध्ये ये, तुला आम्ही व्यवस्था करू. समजा आमचं कॉलेज लांब पडतंय, तुझं गाव कुठलं रे घाडगे? तुझं गाव कुठलं? राजपूर. कुठं आलं? तुझ्या जवळ एखादं पॉलिटेक्निक आहे का रे? इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक आहे का एखादं? पाचगणीला आहेस? बर, नाहीये पाचगणी म्हणल्यानंतर नाही. सॉरी सर फॉर इंटरप्टिंग. बोला की. अभि घाडगे, whenever sir is asking you something, तुला सर विचारतात काहीतरी, सो इट इज तुझा माईक ऑन करून बोलायला काय प्रॉब्लेम आहे रे? तू काय मेसेज न टाईप करत बसणार सांगणार आहेस का सरांना? सर इज आस्किंग यू समथिंग, तुझे क्वेरीज सॉल्व्ह करतोय आम्ही, तर तुम्ही माईक ऑन करून तुम्ही बोलू शकता सगळेजण. आय थिंक हा नेटवर्क प्रॉब्लेम आहेत ना. यू आर टायपिंग हिअर, यू कॅन टाईप हिअर, सो यू कॅन ऑन युअर माईक, यू कॅन स्पीक. आता लक्षात घे, आम्ही तुझा प्रश्न सोडू शकतो. तुला आम्ही कॉलेजकडे एक पत्र देतो आणि तुला जायला यायला तुला पोलिसांनी अडवलं तर तुला कोणी अडवणार नाही. आणि तू कॉलेजला ये आणि कॉलेजला येऊन परीक्षा दे. आणि तू तिथून इथं येण्यासाठी तुला काही ना काही व्यवस्था करावी लागेल किंवा तिथे तुला कोणी बाकीची काही अडचणी येणार नाही. त्यासाठी तुला आम्हाला पत्र द्यावं लागेल. मात्र त्यासाठी तुझं एक अर्ज परीक्षा सुरू होण्याच्या आधी 8 दिवस देणं गरजेचं आहे. लक्षात आलं? तर तुझा प्रश्न आम्ही सोडवतो, आम्ही तुला PC देतो बरं का, आणि आमच्या कॉलेजमध्ये येऊन परीक्षा दे. आर यू सॅटिस्फाईड ऑर नॉट? तू बोललास तर बरं पडेल. गाडगे, आय थिंक यू अनम्यूट करून तू बोललास तर बरं पडेल. ज्यांच्या ठीक आहे, आय विल मॅनेज. ठीक आहे, नाही तर तुला पत्र देऊन तुला कुठलंही व्हेकल, समजा तुझ्या गावात जे व्हेकल येऊ शकते ना, ती व्यवस्था करायची आणि त्या व्हेकल मध्ये तू आल्यानंतर तुला कोणी अडवणार नाही. जर त्यावेळेला लॉकडाऊन जरी असेल तरी तो पण कदाचित परिस्थिती सुधारू शकते. नाही सुधारली तरी आम्ही तुला पत्र देतो आणि सर्वांसाठीच आहे, केवळ घाडगेसाठी नाहीये. तर आम्ही त्याला पत्र देऊ. कारण बरोबर आहे, कदाचित पोलीस अडवतात, कुठे चालला, विनाकारण फिरताय, असं होतं ना हल्ली. तर तसं होणार नाही. बोला सर. मला एक क्वेश्चन आहे. बोला सर. एक्झाम चालू असताना आता समजा मी वायफाय वर बसलोय, म्हणजे नेट संपलेला असेल किंवा मी वायफाय वर बसलोय, तर लाईट गेली आणि मधनच वायफाय बंद झालं तर मग एक्झाम मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो का?
हा आता लक्षात घ्या, समजा तू वायफायवर बसला आणि लाईट गेली आणि तुझा समजा तू 15 मिनिटं बसलेला आहेस, बरोबर आहे, तुझा पाऊण तास शिल्लक आहे, तुला पाऊण तास मिळणार पण त्या 2 तासामध्येच मिळणार, 2 तासाच्या स्लॉटमध्ये मिळणार, पण तू बसलाच उशिरा, समजा 10 ते 12 पेपर आहे, त्यासाठी तू 10ला पेपर सुरुवात कर, 10 सव्वा 10 पर्यंत कर सुरुवात, फार उशीर करायचं नाही. प्रॉब्लेम आल्यानंतर त्यासाठीच 1 तास जास्त दिलेला आहे, लक्षात आलं का? आता जर आल्यानंतर आता लक्षात घ्या की लाईट गेल्यानंतर मग तुझ्याकडे अल्टरनेट पण काहीतरी पाहिजे. उदाहरणार्थ आता लाईट कशाची जाती, तुझ्याकडे जर हे असेल लॅपटॉप किंवा मग तू मोबाईल वापरायचा, मोबाईलची तर काय लाईट चार्जिंग करून ठेवायचा. सर्वांनी लक्षात घ्यायचं, आपला मोबाईल आधी चार्जिंग करून ठेवायचा, त्याच्यामध्ये नेट आहे की नाही खात्री करायचं. नेट सुद्धा किमान एक माझं म्हणजे आता आपण 4G ची टर्म वापरतो, 4G किमान असावं, त्याची व्यवस्था त्याचा पॅक मारून ठेवायचा, हे करून ठेवायची व्यवस्था आपण. आणि समजा ही नाही जमत, आम्ही आहोत ना तुमच्यासाठी या कॉलेजला. ओके ओके सर, ओके, थँक्यू सर. आणखीन कोणाचं काय म्हणणं आहे? आणखीन कोणाची शंका असेल तर विचारा किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये टाईप करा. सर एक इन्स्ट्रक्शन होती. ओके, सांगा. जर तुम्हाला असं काही इश्यूज येत असतील की तुमचं लाईट गेलेली आहे, ओके, आणि तुम्ही स्विच करत आहात, समजा वायफायवर तुम्ही एक्झाम देत आहात, लाईट गेली आणि स्विच करताय तुम्ही मोबाईल नेटवर्कला, त्यावेळी तुम्हाला लॉग इनचा इश्यू येणार, कारण तुमचा आयपी ऍड्रेस ऑलरेडी रेकॉर्ड झालेला असतो. अशा वेळी पहिले प्राईम ड्युटी आपली काय असते की आपण जे कोणी तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल मी असतोच, तर मला तुम्ही आमचे नंबर शेअर केलेले असतात, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करणार, त्यावेळी कॉन्टॅक्ट करत असताना ही काळजी घ्यायची की लगेच आपण व्हॉट्सअपवरती आपला एनरोलमेंट नंबर, सीट नंबर जो असेल तो आपण विथ दॅट व्हॉट एव्हर प्रॉब्लेम युअर फेसिंग त्याचा स्क्रीनशॉट जमलं तर ह्या गोष्टी, समजा तिथं आता लाईट आली आहे तुझ्या मोबाईलमध्ये, म्हणजे समजा नेट आलेलं आहे आता, तर त्यावेळी लगेच तुम्ही मला ते शेअर करायचं, जेणेकरून आम्हाला लगेच आयडेंटिफाय करता येतो. कारण एका वेळी 7, 8 किंवा 15, 16 फोन्स येत असतात, कॉल येत असतात. अशा वेळी काय होतं की इमिजिएट सगळ्यांचं स्टार्ट करायला येत नाही, तर तुम्ही व्हॉट्सअप केला असेल तर आम्ही ते स्क्रीनशॉट बघून लगेच तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करू शकतो. पण सगळ्यांनी हे लक्षात ठेवा, जर कोणाला असा इश्यू आला ना तर पहिल्यांदा आपण स्क्रीनशॉट घ्यायचा आणि लगेच, किंवा स्क्रीनशॉट जरी नाही घेता आला तरी तो प्रॉब्लेम विथ युअर एनरोलमेंट नंबर अँड सीट नंबर लगेच आम्हाला व्हॉट्सअप करायचा, म्हणजे आम्ही तो लगेच ओके सर. तुमचं सॉल्व्ह करेल. ओके. आणि सर जसे म्हटलेत की तेवढ्यासाठीच आपल्याला ते 2 तासाचे स्लॉट दिलेले आहेत, तर सगळ्यांनी हे एक लक्षात घ्या, शेवटच्या स्लॉट मध्ये, शेवटच्या एक राहिलेल्या तासामध्ये जर तुम्ही चालू करत असाल एक्झाम आणि शेवटचे आता समजा 30 मिनिटं राहिले आणि त्याच्यात तुम्हाला असा इश्यू आला, तर जास्त त्यावेळी पॅनिक व्हायचे चान्सेस असतात किंवा टेन्शन येतं. त्यासाठीच आपण काय करायचं, पहिल्या अर्ध्या तासातच सगळ्यांनी लॉग इन करायचं. आपल्याला एक्झाम टाइम माहिती आहे सगळ्यांना, त्यामुळे त्याच्या आधीच तुम्ही तुमची कामं जे काय असतील त्याच्यातून फ्री होऊन तेवढा वेळ तुम्ही फक्त एक्झाम साठीच द्यायचा आहे. थँक्यू सर. अच्छा, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 ते 12 पेपर आहे उदाहरणार्थ, तर तुम्ही 10च्या आत लॉग इन नाही करायचं. मग 10 बरोबर डॉट 10 नंतर करा, नाहीतर सुद्धा अडचणी येतात. तर शक्यतो टाइम काय 10 ते 12. मुलं काय करतात, 9 वाजता लॉग इन करतात, 8 वाजता. तसं नाही करायचं. 10 वाजल्यानंतर तुम्ही 10ला करा, 10:05ला करा, 10:10ला करा, हे लक्षात घ्यायचं. आणखीन कोणाचं काय अडचण आहे का? तर असेल तर विचारा. आजचा मला वाटतं उद्देश मला वाटतं परीक्षा संदर्भात आहे. जर असेल तर विचारू शकता. अजून कुणाला काय म्हणायचं असेल तर. नसेल तर मग आपण इथे थांबूया, असं काही नाहीये. ठीक आहे, मला वाटतं ऑलमोस्ट सगळे कव्हर केलेले आहेत या ठिकाणी. तर आजच्या या मीटिंगला FY मेकॅनिकल सेकंड, SY मेकॅनिकल आणि TY मेकॅनिकल सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, त्याचबरोबर पालक आणि त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक या मीटिंगला आले, त्याच्याबद्दल परत एकदा मी आमच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या वतीनं आणि कर्नल गौरव पाटील पॉलिटेक्निक साताराच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो. आणि आजची मीटिंग इथे संपली असं मी हे जाहीर करतो. थँक्यू एव्हरीवन. बाहेर पडलं तरी चालेल.